सध्या उन्हाळा सुरू आहे, मोठ्या प्रमाणात तापमान वाढतंय. वाढत्या तापमानाचा फटका फळबागाप्रमाणेच भाजीपाला वर्णीय पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मी सध्या नवलगावांच्या शेतशिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय ही कोबीची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वर्णीय पिकांना मोठ्या प्रमाणात भाव असतो, चांगला आर्थिक फायदा होईल या अपेक्षेनं जवळपास जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यानं कोबीची लागवड केली होती. आता बाजारामध्ये कोबीला भाव साधारणतः एक 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळतोय. परंतु आता उन्हाचा फटका या कोबीच्या या पिकावर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे कोबीचं हे जे कोबी आहे आपण बघताय की कोबी काढणीला आलेली आहे, परंतु वाढत्या उन्हाचा परिणाम असा झाला की कोबीला पूर्णपणे या जे फळ आहे याला डाग पडलेले आहेत काळं. एवढं मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलेलं आहे. तापमान वाढल्यामुळे या कोबीला जे संरक्षणचे काम करतात हे पानं सुद्धा या ठिकाणी बघताय आपण पूर्णपणे वाळून गेलेले आहेत. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचा परिणाम आपल्याला या कोबीच्या या पिकावर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्याला जो अपेक्षित या पिकामधनं फायदा होतो तो कुठलाही फायदा झालेला नाही. कारण कोबीचे पूर्णपणे कोबी खराब झाली आहे, मार्केटमध्ये सुद्धा या कोबीला भाव मिळत नाही. त्यामुळं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं आता ही कोबी अशीच ठेवलेली आहे आणि आता यावर नांगर फिरून नवीन पिकाच्या पेरणीसाठी आता तयारी केली जाणार आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.